कधीकधी नात्यांमध्ये मोठी समस्या बाहेरून येत नाही, ती जन्माला येते आपल्या स्वतःच्या मनात. एक छोटासा गैरसमज, थोडासा अहंकार आणि काही न बोललेले शब्द हळूहळू दोन माणसांमध्ये अदृश्य भिंत उभी करतात. ध्रुव आणि कनकच्या नात्यातही आता अशीच एक भिंत उभी राहायला लागली आहे. ध्रुवच्या आयुष्यात असं काहीतरी चालू आहे जे तो कोणालाच सांगू शकत नाही. आणि दुसरीकडे कनकच्या मनात वाढत चाललेली शंका तिला आतून पोखरत आहे. मग या दोघांच्या प्रेमामध्ये जिंकणार कोण? विश्वास की अहंकार? चला पाहूया दिलकशी भाग 40. त्यानंतर 2 दिवस ध्रुव परत घरी आला नाही. खरं तर अनुजांची तब्येत अचानक बिघडली होती म्हणून ध्रुव गुडगाव गेला होता. पण अनुजांनी त्याला याविषयी कनकला काही न सांगण्यास सांगितल्यामुळे त्याने तिच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. पण कनकला असं वाटलं की त्या दिवशी त्यांच्या झालेल्या त्या भांडणामुळे तो घरी येत नाही म्हणून. मला तर काही समजत नाही, मी आता काय करायला पाहिजे. 2 दिवसापासून ते नाही घरी आले नाही कंपनीत. नवरा बायकोमध्ये का भांडण होत नाही, पण असं कोण वागतं? माझे मामा मामी पण किती भांडायचे, रोज भांडण व्हायचं त्या दोघांमध्ये. पण तरी ना कधी मामी घर सोडून गेली ना मामा. कनक, सोनाली आणि नील तिघेही आज सकाळी कॅफेटेरियात बसले होते. आता मात्र कनकने न राहून त्या दिवशी त्या दोघांचं झालेलं भांडण या दोघांच्या कानावर घातलं. माणसाचं असंच असतं, तो स्वतः करेल तर चालतं आणि दुसऱ्याने करायचं म्हटलं तर लगेच त्याच्या डोळ्यात खोपायला लागतं. सोनालीने विशेष टिप्पणी नोंदवली. हे होल्ड ऑन, माणसाचं म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला? नील तिच्याकडे बघून रागारागात म्हणाला. हे बघा, पहिली गोष्ट तर ही की मी हे तुम्हाला म्हटले नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे तुमचं ऑफिस नाही जिथे तुम्ही असं रागवून माझ्यावर दादागिरी कराल. बस करा तुम्ही दोघं. तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहात की स्वतःचेच वाढवत आहात? सोनाली उठून उभं राहत कमरेवर हात ठेवून नीलला म्हणाली. तोच कनक त्या दोघांवर ओरडली. तसं त्या दोघांना पण तिचं म्हणणं पटून त्यांनी शांतीचा पवित्रा घेत तिच्याकडे बघितलं. अगं मग तू फोन लावायचास ना, त्याला विचारायचं कुठे आहे. हो मग विचारलं व ते सांगणारच आहेत की मी माझ्या या अमक्या टमक्या बेडरूममध्ये शालिनीसोबत. बाई, मला तर बोलतानाही लाज वाटते. नील कनकला समजुतीचे 2 वाक्य सांगेल तेवढ्यात सोनाली मध्येच पचकली. अगं तुला दोघांचं भांडण मिटवायचं आहे की वाढवायचं आहे? विषय काय आणि तू बोलतेस काय? तुला तर खरं त्या अतिरेकी संघटनेमध्ये भरती करून दिलं पाहिजे. म्हणजे तू त्या अतिरेक्यांचीच आपापसात भांडणं लावशील आणि मग ते एकमेकांचे डोके फोडतील. नीलला तिचे ध्रुव बद्दलचे असे बोललेले सहन न होऊन तो सोनालीला चिडत म्हणाला. हो मग, मित्राची बाजू घ्यायला तर तुम्ही नेहमीच तयार असणार ना. शेवटी तुम्हीही त्यांचेच मित्र, त्यांच्याच सारखे. सोनाली थोडी कशात कमी होती? हे बघ कनक, तू हिची गोष्ट काही सिरियसली घेऊ नको. मी तुला सांगतो, तो नक्की काहीतरी कामात असेल. नाहीतर तो तुला इग्नोर करणं शक्यच नाही. 2 दिवसापासून खरं तर त्याचं आणि माझंही बोलणं झालं नाही. नाहीतर मी तुला सांगितलं असतं तो कुठे आहे ते. तो ध्रुवची बाजू घेत म्हणाला. तू यांचं काही ऐकू नको, मी सांगते तसं कर. सोनाली पुढे बोलतच होती की कनकने तिची पर्स हातात घेतली आणि त्या दोघांना इग्नोर करत तिथून निघून गेली. ती जाताच ते दोघं एकमेकांना खुन्नस देऊन पाहू लागले. कनक तिथून सरळ ऑफिसला निघून आली. काय माहीत आज काय झालं आहे. मोठ्या साहेबांची ही 3री कॉफी आहे. कनक काही कामाने तिच्या कॅबिनमधून बाहेर आले असताना तिला 2 पिऊन आपापसात बोलताना तिने ऐकलं आणि मग तिने लगेच त्यातील एकाजवळ जाऊन विचारलं, ध्रुव सर आले आहेत का ऑफिसमध्ये? हे विचारताना तिच्या आवाजात फार आनंद होता म्हणून ते पिऊन तिच्या तोंडाकडे बघायला लागले. पण तिने लगेच तिचे हावभाव नॉर्मल केले आणि मग त्यांनी त्यांची मान हलवत तिला होकार दिला. ऑफिसमध्ये आल्यावर पण मला अजून का बोलवलं नाही? अजून पण रागवली असतील का? पण रागवायला तर मी पाहिजे. कनक स्वतःशीच विचार करत तिच्या कॅबिनमध्ये गेली. तेवढ्यात तिला नीलने कोणत्या तरी प्रोजेक्टच्या संदर्भात त्याच्या कॅबिनमध्ये बोलवल्याचा निरोप पाठवला. ज्यांनी बोलवायला पाहिजे ते तर बोलवत नाही आणि आता यांना या प्रोजेक्टवर बोलायचे आहे.
स्वतःशीच बडबडत नीलच्या कॅबिनमध्ये जात असताना समोरून येणाऱ्या रोहितला धडकली. आह, सॉरी सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझं लक्ष नव्हतं, मी घाईघाईत जात होते. तिच्या फाईलचा धक्का त्याच्या पोटाला लागला, त्यामुळे त्याचा एक हात पोटावर जाऊन कळवळून आवाज निघाला. ते बघून तिने एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि एका हाताने तिची फाईल सांभाळून त्याला सॉरी म्हणू लागली. तेवढ्यात तिचं लक्ष ऑफिसच्या स्टॉफसोबत बोलणाऱ्या ध्रुवकडे गेलं, जो आता नजर रोखून तिच्याकडेच पाहत होता. ते पाहून ती मनातच खुनशी हसली. हे रोहित, जास्त लागलं का तुला? आता रोहितसुद्धा आश्चर्याच्या तोंडाकडे बघायला लागला, कारण इतक्या दिवस तो मागे मागे फिरतो असताना सुद्धा ती एक दोन शब्दाच्या वर बोलत नव्हती आणि आता स्वतःहून त्याची विचारपूस करत होती, तेही एवढ्या प्रेमाने. नाही नाही मिस ब्युटी, आणि तू ऐकलं असशीलच ना की मर्द को कभी दर्द नाही होता. ते तर फक्त फाईलचा कोपरा टोचला म्हणून. तो सरळ उभा राहत तिला बत्तीसी दाखवत म्हणाला. त्याच्या वाक्यावर तिने कशी तरी ओढून ताणून स्माईल दिली आणि मनातच त्याच्यावर वैतागत डोळे फिरवले. त्या दिवशी पण तुझ्या डोळ्यात कचरा गेला. नंतर मी तुला बघितलं पण तू कुठे दिसलाच नाही, आणि आजही माझ्यामुळे तुला लागलं. ती त्याच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होती, पण नजरेच्या एका टप्प्यातून मात्र ध्रुवच्या चेहऱ्याचं निरीक्षण सुरू होतं. ध्रुवचा चेहरा जरी नॉर्मल दिसत असला तरी त्याचे डोळे मात्र तिच्याकडे बघून आग ओकत होते, आणि त्याला असं जेलस झालेलं बघून ती मनात खुश होत होती. ठीक आहे, मग आज तरी आपण कॉफी घेऊया का? रोहितने लगेच त्याचा झेंडा पुढे केला, पण तोपर्यंत ध्रुव त्याच्या कॅबिनकडे निघाला असल्यामुळे तिने सुद्धा आटोपतं घेतलं. सॉरी, आज नाही. या प्रोजेक्टवर नील सरांसोबत इम्पॉर्टंट डिस्कशन आहे. मी इथे तुझ्याशी बोलत उभी राहिली, बघ आता सर ओरडतील. ओके बाय, असं म्हणत तिने त्याचं न ऐकताच तिथून काढता पाय घेतला. शालिनी मॅडमने या दोघांमध्ये भांडण लावायला सांगितले होते, पण माझं काम तर हीच करते आहे. रोहितला सुद्धा तिचं काय सुरू आहे ते लक्षात आलं होतं, म्हणून तो मनात बडबडला. संध्याकाळी जेव्हा कनक घरी आली तोपर्यंत तिचा ध्रुवविषयीचा राग अजूनच वाढला होता, आणि त्यात त्याने आज तिला कॅबिनमध्ये एक वेळेसही बोलवले नाही या गोष्टीने भर घातली होती. ती घरी आली तर तिने लकीला सांगून तिचं जेवण बनवण्यास नकार दिला आणि सरळ बेडरूममध्ये जाऊन बसली. ध्रुव थोड्या वेळाने घरी येताच लकीने त्याला कनक जेवली नसल्याचे अपडेट दिले, पण त्यावर त्याने काहीही न बोलता तो सरळ त्याच्या स्टडी रूमकडे गेला. व्हॉट्स हॅपन, एवढ्या थंडीची बाहेर काय करतेस? कम ऑन, गो अँड स्लीप वेल. ध्रुव बेडरूममधून आला तेव्हा त्याला कनक कुठे दिसली नाही. त्याने पाहिलं तर घड्याळीत बराच उशीर झाला होता. या वेळेपर्यंत ती झोपून जायला हवी होती, म्हणून तो तिला शोधत बाल्कनीत आला तर ती तिथे बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसलेली दिसली. एवढ्या थंडीचा सुद्धा तिला तिथे विचार करताना बसलेले बघून त्याने थोड्या रूढ आवाजात सांगितले. त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे वळून पाहिले. मग त्याच्याशी काही न बोलता ती शांतपणे उठली आणि कॉटकडे चालू लागली, पण तिचं असं शांत असणं त्याला कुठेतरी खटकलं. कनकला कॉटवर झोपलेलं पाहून तो दुसऱ्या बाजूने कॉटवर येऊन लेटला. मी बोलली काय नाही बोलली काय, मला काय फील होत आहे इथे कोणाला कशाचीच पडलेली नाही. कनकने वळून पाहिलं तर तो त्याचा एक हाताचा तळवा डोळ्यांवर उपडा ठेवून लेटला होता. ते पाहून ती हळू आवाजात पुटपुटली, पण तरीसुद्धा तिचं बोलणं त्याच्या कानावर गेलंच होतं. मग तो उठून बसला आणि तिच्याकडे पाहत बोलला, बोल मग काय बोलायचे आहे ते, मी पण त्याचीच वाट पाहतो आहे. 2-3 दिवस कुठे होता? या 2-3 दिवसात साधा फोन करून सांगावंसं पण वाटलं नाही. ती सुद्धा उठून बसली आणि त्याच्यावर चिडत म्हणाली, कामानिमित्त बाहेर गेलो होतो, आता प्रत्येक गोष्ट तुला सांगून करायची का? ती चिडलेली आहे हे माहीत होतं, पण रागवलेला तर तो सुद्धा होता. मग तिने प्रेमाने विचारावं अशी त्याची साधीशी अपेक्षा. असे काय काम करत होता की बायकोला एक फोन करून कळवावं असं पण वाटलं नाही? तिने थोड्या वेगळ्या अर्थाने खोचकपणे विचारलं, पण तिच्या विचारण्याचा अर्थ त्याला लक्षात आल्यामुळे तो कपाळावर आठ्या पाडून तिला म्हणाला, आयुष्यात करायला ते एकच काम शिल्लक राहिलं आहे का मला? किल्लेदार इंडस्ट्रीचा ओनर आहे मी,
माझ्या मागे भरपूर व्याप असतात. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, या इंडस्ट्रीच्या 7 ब्रँचेस भारताच्या बाहेरसुद्धा आहेत. तिथलीसुद्धा कामं बघावी लागतात. तुमच्यासारखं ऑफिसला गेलं तर गेलं, नाही तर मजा केली, असं नाही आहे माझं. ती चिडली, मग तो चिडला. असंच हळूहळू त्या दोघांचं भांडण वाढू लागलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काही काम नसतात, मी तिथेच जाऊन मजा करते? मजा तर तुम्ही करतात आणि म्हणूनच तुमच्या प्रत्येक ऑफिसमध्ये मजा करण्यासाठी तुम्ही एक वेगळी रूम उघडून ठेवली आहे. खरं तर कनकने या विषयावर त्याच्याशी शांतीने बोलायचं ठरवलं होतं. पण वादाला वाद वाढत गेले आणि शेवटी तिने तो विषयही वादातच घेतला. काय समजतेस काय ग तू? मी तुला एक वेळेस सांगितलं ना की ती फक्त एक शरीराची गरज होती. एवढी साधी गोष्ट तुझ्या डोक्यात जाऊ नये. तुला आता कोणत्या भाषेत समजवावं तेच कळत नाही. बरं होतं तू पुण्याला होती. कमीत कमी रोजची कटकट नव्हती डोक्याला. खरं तर ती पुण्याला असताना एक एक दिवस तिच्या विरहात त्याने कसा काढला हे त्यालाच माहीत. पण तरीसुद्धा आता रागच आला होता ना. त्याच्या अशा बोलण्याने आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळेस तिने ते रोखण्याचा निष्फळ प्रयत्नसुद्धा केला नाही. हो, बरोबर बोललात तुम्ही. मी पुण्यात होते तेच बरं होतं. कमीत कमी तुम्ही तुमचं लाईफ तरी एन्जॉय करत होते. मी मी तुमच्या लाईफमध्ये रिटर्न आल्याने तुमचं फुल लाईफ मेस झालं. कनक रडता रडता त्याला म्हणाली. तेव्हा तिच्याकडे पाहून तिच्या अश्रूंचे बाण जेव्हा त्याच्या काळजात टुसायला लागले तेव्हा कुठे तो भानावर आला आणि आपण रागारागात तिला नसती गोष्टसुद्धा बोलून गेलो याचा त्याला पश्चाताप व्हायला लागला. हे सॉरी सॉरी पिलू, आय एम रिअली सॉरी. मला तसं म्हणायचं नव्हतं ग. ते ते मी जरा जास्त रागात होतो. त्या दिवशी तुला सांगितल्यावर सुद्धा तू त्याच मुलाशी परत आज बोलत होती, म्हणून जरा जास्तच बोलून गेलो. त्याने तिला त्याच्या मिठीत शांत करण्यासाठी कवटाळले आणि तिच्या केसांवर थोपटत तिला समजावू लागला. पण ती मात्र त्याला दोन्ही हातांनी धक्का देत होती. त्यात त्याने पुन्हा रोहित सोबत बोलण्याचा विषय काढल्याने तर ती हातांनी त्याला मारू लागली. मी मी बोललेलं चालत नाही आणि तुम्ही काहीही केलेलं चालतं. जा, खूप वाईट आहात तुम्ही. मला तुमच्याशी बोलायचं नाही. तुम्हाला नको आहे ना मी? ठीक आहे, मी उद्या सकाळीच सोनालीसोबत शिफ्ट होऊन जाते. असे म्हणत तिने त्याला थोडा जोरात धक्का दिला आणि अंथरूण तोंडापर्यंत पांघरून घेतलं. त्यानंतर त्याने तिला समजवण्यासाठी बराच वेळा आवाज दिला, पण तिने त्याचं काहीही ऐकून घेतलं नाही. शेवटी उद्या बोलू असा विचार करून तो सुद्धा तिच्या बाजूला येऊन झोपला. रात्र खूप पुढे सरकली होती, पण त्या बेडवर 2 माणसं झोपली असली तरी त्यांच्या मनामध्ये मैलाचं अंतर तयार झालं होतं. कनकने रागारागाने डोळे मिटले होते आणि ध्रुव मात्र छताकडे पाहत शांत पडून होता. कारण त्याला माहीत होतं की कनक ज्या गोष्टीवर रागवली आहे ती खरी समस्या नाही. खरी समस्या तर ती आहे जी अजूनही त्याच्या मनात गुपित बनून दडलेली आहे. आणि जर एक दिवस हे गुपित कनकसमोर आलं तर त्यांच्या नात्याचं काय होईल? प्रेम जिंकेल की सत्य सगळं बदलून टाकेल? हे जाणून घेण्यासाठी दिलकशीचा पुढचा भाग अजिबात चुकवू नका. आणि जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच रोमांचक प्रेमकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कारण पुढचा भाग या कथेचा खूप मोठा ट्विस्ट घेऊन येणार आहे. धन्यवाद.